ऑल इंडिया फेअरप्राईज शॉप डीलर असोसिएशन यांच्या मार्फत सर्व ऑल इंडियामध्ये आज आपलं सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांचे धरणे आंदोलन आज रोजी सर्व तहसील कार्यालयाला पूर्ण भारतात चालू आहे। त्यामुळे आपल्या मागण्या ज्या आमच्या दुकानदारांच्या त्या मागच्या काळात कोरोना काळात एक अन्न योद्धा म्हणून जी भूमिका आमच्या दुकानदार बांधवांनी बजावली, मात्र आम्हाला कुठलंही सुरक्षा कवच त्या काळात दिलं गेलं नाही। आमच्या दुकानदारांवर वारंवार या शासनाकडून अन्याय झालेला आहे। त्यामुळे आमच्या कमिशनात देखील फार मोठी एक तफावत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वित्त आयोग वेतन आयोग लागतो, कुठे काही लागतो, मात्र आम्हाला अवघ्या ₹1.5 किलोमध्ये अवघ्या इंडिया फेअरप्राईज शॉप असोसिएशन पूर्ण आपल्या भारतभर त्यामार्फत सर्व स्वस्त धान्य दुकानदार ऑल इंडियाचे त्यांच्या मार्फत प्रत्येक तहसीलला आमचा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम चालू आहे। आमच्या काही मागण्या आहेत आणि आमच्यावर काही मागच्या काळात देखील थोडेफार अन्याय झाले, त्याबद्दल देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो। कोरोना काळात मागच्या काळात पोलीस पाटलाला 50 लाख रुपयाचं कवच होतं। अंगणवाडी सेविका त्यांना आशा सेविका यांना देखील 50-50 लाख रुपयाचं कवच होतं। मात्र ज्या घराघरापर्यंत अन्न पोहोचवलं स्वस्त धान्य दुकानदारांनी, त्याला कुठल्याही प्रकारचं अन्न कवच शासनाने दिलं नाही। त्यामुळे आमची मागच्या काळात आमचे काही दुकानदार बांधव वारलेत, त्यांना देखील आतापर्यंत कोरोना काळातल्या त्यांना देखील काही मोबदला शासनाकडून मिळालेला नाही। आणि आज रोजी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या खालीलप्रमाणे आहेत। आमच्या कमिशन मध्ये वाढ झाली पाहिजे। आमच्या कमिशन आम्हाला फक्त ₹1.5 किलो प्रमाणे आम्हाला कमिशन भेटतं। त्याच्यात त्याचं लाईट बिल, त्याचं घर भाडं, त्याचं मोजणाऱ्याचं रोजंदारी ते जर काढलं तर अक्षरशः त्याला रोजीरोटी सुद्धा न परवडण्यासारखी झालेली आहे। तर आमच्या कमिशन मध्ये वाढ झाली पाहिजे, धान्य मोजून व स्वच्छ मिळाले पाहिजे। दुसरी मागणी आमची आहे। तिसरी मागणी आमची आहे KYCचा मोबदला मिळाला पाहिजे। वास्तविक पाहता प्रत्येक ग्रामपंचायतीला जन्म मृत्यूची नोंद केली जाते, नगरपालिकेला जन्म मृत्यूची नोंद केली जाते। एक मिनिट, आप्पांचा फोन धान्याची गट मंजूर झाली पाहिजे। गोदामातून धान्य जे भेटतं ते कचकड्याच्या थैलीमध्ये जे भेटतं ते काही धान्य बरोबर काही असं कमी जास्त येतं, त्यामुळे ते जूटच्या बारदानमध्ये आलं पाहिजे। स्वस्त धान्य दुकानदार यांना सरसगट माई सेवा केंद्र मंजूर झालेच पाहिजे। आणि आता नेक्टेच आमचे पाचोरा तालुक्याचे मान्य कार्यसम्राट आमदार त्यांचा आम्हाला उपोषणस्थळीच फोन आला आणि त्यांनी फोनवर सर्व दुकानदार बांधवांशी स्पीकर ऑन करून चर्चा केली। त्यांनी सांगितलं की मी 1 तारखेला आपला विधानसभेत आवाज उचलतो आणि 100% तुमच्या मागण्या मान्य करतो। त्यामुळे आम्ही आता हे उपोषण इथं थांबवतोय। पाचोरा तालुका दुकानदार आपले सदैव आभारी आहे।